हाय फ्रेंड्स, मी स्नेहल. आज मी तुम्हाला एक नवीन ट्रेंडिंग केक दाखवणार आहे, म्हणजेच सरप्राईज चॉकलेट केक. तुम्ही बघू शकता मी पूर्ण चॉकलेट गार्निशिंग केलेली आहे. तर चला मग सुरुवात करूया आपण आपल्या केकला. तर इथे मी चॉकलेट गनाश बनवून घेतलेला आहे. चॉकलेट गनाशची रेसिपी सगळ्यांनाच माहीत असेल, नसेल माहीत तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, मी सांगेन. तसेच इथे मी व्हिपिंग क्रीमसुद्धा घेतलेली आहे. आता हे चॉकलेट गनाश ह्या व्हिपिंग क्रीममध्ये आपण मिक्स करून घेणार आहोत. तर इथे चॉकलेट गनाशचं प्रमाण जास्त आहे, मी क्रीम कमी प्रमाणात घेतलेली आहे. आता हे आपण चांगल्या प्रकारे एकत्रित करून घेणार आहोत. तर तुम्ही इथे बघू शकता आपली चॉकलेट क्रीम रेडी झालेली आहे. तर इथे मी हाफ kgचा स्क्वेअर बेस घेतलेला आहे आणि इथे मी एका छोट्या ग्लासामध्ये दूध आणि साखर मिक्स करून घेतलेली आहे. आता हे सिरप मी बेसवर स्प्रेड करून घेत आहे, तसेच चॉकलेट क्रीमसुद्धा स्प्रेड करून घेत आहे. तर हे चांगल्या प्रकारे केकवर स्प्रेड करून घ्यायचं आहे. आता इथे आपण सेकंड बेसही केकवर ठेवून घेतलेला आहे. सेकंड बेसलाही सेम आपल्याला तीच प्रोसेस करायची आहे. शुगर सिरप आणि क्रीम. तसंच मी क्रीम लावता साईडलाही हलकीशी फिनिशिंग करून घेत आहे. फिनिशिंग म्हणजे क्रम्स कोटिंग. तर ते झाल्यावर परत मी तिसरा बेस, मेन जो लास्टचा बेस आहे तो ठेवलेला आहे. त्यालाही ती सेम प्रोसेस करायची. आणि आता पूर्णपणे हा केक आपल्याला क्रम्स कोटिंग करून घ्यायचा आहे. क्रम्स कोटिंग करताना पूर्ण व्यवस्थित क्रम्स कोटिंग करून घ्या, म्हणजे कसं केकचे तुकडे वगैरे कधी आपले निघतात तर ते प्रॉपर सेट होऊन जाणार, मग फिनिशिंग करायलाही काही प्रॉब्लेम नाही होणार. तर मी कार्डच्या साह्याने प्रॉपर फिनिशिंग म्हणजेच क्रम कोटिंग करून घेत आहे. क्रम्स कोटिंग करताना आपले शार्प एजेस बरोबर आले पाहिजे, म्हणून मी कार्डच्या साह्याने तुम्ही बघू शकता चारी बाजूला चारी कोण्यांना कार्डच्या साह्याने नीट केकवर फिरवत आहे, कारण की नंतर फिनिशिंग करताना आपले शार्प एजेस बरोबर येतील. त्या हिशोबाने आपल्याला करून घ्यायचं आहे. तर इथे आपला क्रम्स कोटिंग करून केक रेडी झालेला आहे. आता आपण तो 10 to 15 मिनिट्ससाठी फ्रीजमध्ये ठेवून देऊया. आता मला त्याच्यावर चॉकलेटने गार्निशिंग करायची आहे, म्हणून मी चॉकलेट इथे किसून घेतलेलं आहे. तर तुम्ही चॉकलेट किसून घेऊ शकता किंवा तुम्हाला जसं पाहिजे नाईफने कट करून पल्स टाईपमध्येही तुम्ही कट करू शकता. तर आता मी केक फ्रीजमधून बाहेर काढलेला आहे. आता मी त्याला कमी क्रीम लावून प्रॉपर फिनिशिंग करून घेणार आहे. तर तुम्ही इथे बघू शकता मी केकला प्रॉपर फिनिशिंग करत आहे व इथे आपले शार्प एजेसही नीट दिसतील. तर इथे आपला फिनिशिंग करून केक रेडी झालेला आहे. तर इथे तुम्ही बघू शकता प्रॉपर स्क्वेअर केक दिसत आहे. तर तुम्ही नक्की असंच ट्राय करा, तुमच्या केकला नक्की शेप व्यवस्थित येईल. बघा एकदम व्यवस्थित परफेक्ट केक दिसत आहे. तर इथे मी बेसचं मिक्सरला वाटून क्रम्स तयार केलेले आहे. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे क्रम्स रेडी करून घेतलेले आहे. तर आता हे क्रम्स मी केकवर स्प्रेड करून घेणार आहे प्रॉपर असे, कारण आपल्याला बनवायचं आहे चॉकलेट सरप्राईज केक. तर खूप छान अशी टेस्ट लागते केकला, खूप छान असं लुकही येतं. तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे स्प्रेड केलेला आहे. तुम्ही असंच केकवर प्रॉपर सेट करायचं आहे. आता इथे हे क्रम्स स्प्रेड करून झालेले आहे. त्यानंतर मी ह्याच्यावरती चॉकलेट गनाश नाही, चॉकलेट जे किसून ठेवलेलं होतं तेही स्प्रेड करून घेणार आहे. हे बघा, हे चॉकलेट मी असं जे किसलेलं होतं तेही मी केकवर प्रॉपर स्प्रेड करून घेणार आहे. तर हे आपल्याला चांगल्या प्रकारे स्प्रेड करून घ्यायचं आहे. केकला खरंच खूप छान टेस्ट येते. तुम्ही असा केक नक्की बनवा. आता आपण क्रीमने बाजूला पूर्णपणे डिझाईन करून घेणार आहोत. डिझाईन तुम्हाला जशी पाहिजे तशी तुम्ही करू शकता. व्हाईट क्रीम, चॉकलेट क्रीम, ते तुमच्यावर डिपेंड आहे. मी चॉकलेट क्रीमने केलेली आहे. तर आता इथे आपली डिझाईन पूर्ण झालेली आहे. आता वरती डेकोरेशन करायचं आहे. तर त्यासाठी मी घरीच चॉकलेट बनवले होते. असे चॉकलेटचे पीसेस वरती मी लावून घेणार आहे. तुम्ही करू शकता तसंच. तर इथे बघा पूर्णपणे चॉकलेट पीसेस आपले केकवरती लावून झालेले आहे आणि मी व्हाईट क्रीमने डिझाईनही करून घेतलेली आहे. तर इथे आपला सुंदर असा टेस्टी केक रेडी झालेला आहे. मी जर बोलताना काही शब्द चुकत असतील तर प्लीज समजून घ्या.
आणि तर इथे आता आपला केक रेडी झालेला आहे. जर तुम्हाला माझ्या ह्या केकची रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आठवणीने माझ्या चॅनलला सबस्क्राईब